नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. नागरिक त्रस्त पण नगराध्यक्ष सुनीताताई पाटील ऍक्शन मोड मध्ये. फिल्टर प्लांटवर धडक भेट, कर्मचाऱ्यांना थेट समज. आता पाणी स्वच्छ होणार का? पहा पूर्ण बातमी. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर. पाचोरा शहरात मागील 2 दिवसापासून नळामधून गढूळ पाणी येत असल्याची समस्या समोर आली होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि आरोग्याची चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनीताताई किशोरप्पा पाटील यांनी तात्काळ पावले उचलत नवीन आणि जुन्या दोन्ही फिल्टर प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत उपनगर अध्यक्ष किशोर बारावकर तसेच नगरसेवक देखील उपस्थित होते. या पाहणी दरम्यान नगर अध्यक्षांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती घेतली. तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आलं. यावेळी नगर अध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगली समज देत नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही तडजोड चालणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. तसेच त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्याची कडक सूचना देण्यात आल्या. याचबरोबर भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी आधुनिक ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरून नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांनी दाखवलेली तत्परता आणि थेट फिल्टर प्लांटावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अनेकदा अशा समस्या कागदावरच राहतात, पण प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं हे प्रभावी नेतृत्वाचं उदाहरण आहे. उपनगर अध्यक्ष किशोर बारावकर आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. प्रशासनाची गंभीरता दर्शवते. मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन आणि तेच जर गढूळ असेल तर त्या परिणाम थेट आपल्या कुटुंबावर होतो, लहान मुलावर होतो, ज्येष्ठ नागरिकावर. यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं. म्हणून या समस्याचं लवकरात लवकर निराकरण होणार अत्यंत गरजेचं आहे. आता पाहणं महत्वाचं आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनाची अंमलबजावणी किती जलद होते आणि नागरिकांचे स्वच्छ पाणी कधी मिळतं. तुमच्या भागातही अशी समस्या आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच स्थानिक बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा. मी नरसिंग भुरे, धन्यवाद.